काळ्या पत्रावसल्या काळ्या मातीत उभा असलेल्या सह्याद्रीच्या कपारामध्ये कृष्णकणीच्या काटा हिरवा शालू नेसलेला गड दुर्गांनी सुसज्ज असा महाराष्ट्र आणि तिन्ही बाजूंनी समृद्धीने नटलेला. ज्याप्रमाणे सूर सात असले तरी संगीत मात्र एकच असते, त्याचप्रमाणे प्रचंड वेग नांदणारे एकता आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसं आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जे झटत आहे अशा सर्व डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस कामगार अशांना माझा सलाम. मी कोमल दत्तात्रय नवले, राहणार मळद, तालुका दौंड. अहो म्हणतात ना हो, खूप काही बोलायचं म्हटलं तर बोलता मात्र येत नाही आणि बोलायचंच म्हटलं तर शब्द काही सुचत नाही आणि शब्द सुचले तर तेवढा वेळही पुरत नाही. कारण विषयच आहे तसा, सुख गावात की शहरात. अरे एखाद्या मुलाला विचारण्यासारखा प्रश्न आहे, तुला मोबाईल मधले सिम कार्ड पाहिजे किंवा बॅटरी? तो आपल्याला म्हणेल या माणसाला काय वेळ लागलं का? कारण की सिम कार्ड शिवाय बॅटरी शिवाय मोबाईल कसा चालणार. अगदी त्याचप्रमाणे सुख गावात की शहरात हे कुणी सांगूही शकत नाही. सुख गावात की शहरात हा जरा बघितला तर बारकाईचा विषय आहे. अरे मी ठामपणे सांगू शकत नाही की सुख हे फक्त गावातच आहे आणि दुसरं ठामपणे म्हणूही शकत नाही सुख फक्त शहरात आहे, कारण की विषयच आहे तसा. बघा ना, आपण प्राथमिक शिक्षण हे आपल्या गावात पूर्ण करतो, पण उच्च शिक्षणासाठी आपल्याला शहरात जायला लागतं. तिथं आपल्या पोटाची खळगी भागतो, 2 टायमाचं जेवण आपण सुखाने जगतो. मग तिथे आहे की आपल्याला शहरात सुख? पुण्याला आपण काय म्हणतो, विद्येचं माहेरघर म्हणतो, जीवाची मुंबई. 1 ते 4 झोप ही तर पुण्याची ओळख सर्वांना माहिती. मग किती मोठे हो सुख त्या शहरात असं म्हणायला लागल. खरं तर इंद्रजित भालेरावांची कविता कुठेतरी आठवते पुढे जाऊन. जेव्हा दुष्काळ घाली गिरट्या, तेव्हा गावाला कुणी ना आली. कसं सुगीत गस्त, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. ही त्यांची. आज या कोरोना संकटाच्या काळात सर्वजण आपल्या गावाकडे येत आहे. पण आत्ता कुठेतरी वाटतं सर्वांना, गड्या आपला गावच बरा रे. कारण कुणीतरी म्हणलंय, चीज बर्गर पिझ्झापेक्षा भारी ज्वारी बाजरीचं दाणं. चीज बर्गर पिझ्झापेक्षा भारी ज्वारी बाजरीचं दाणं. अनुभवाने सांगते सर्वांना, जुनं तेच सोनं. अनुभवाने सांगते जुनं तेच सोनं. हे खरं आहे. आज शेतकरी जो माल पिकवतो त्यामुळे आपण कुठं आज आनंदाने जगतो. कारण 2G ची जागा 4G ने घेतली, 4G ची जागा 10G घेऊ शकते, पण आमच्या शेतकऱ्याची जागा ही कुणीही घेऊ शकते. हे आजही सत्य आहे, उद्याही सत्य आहे आणि भविष्यातही सत्य आणि सत्यच राहणार आहे. खरं तो सुख दुःखाचा इथे विचार न करता जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा खेड्यातली माणसं म्हणतात का हो आम्ही तिकडे शहरात येऊ? नाही म्हणत. मग आता खेड्यातली माणसं म्हणतात आम्ही का आश्रय द्यायचा? पण तसं नाही. ज्या मुली म्हणतात ना, शेतकरी नवरा नको मला शहरात जायचे, आज त्याच मुली दुधाच्या टँकर मधनं येताना दिसतात. मग आता का गावाची ओढ झाली? अरे बाद झालं आता. शहरातला ग्रामीणला सुख दुःखाचा वास सोडा, आता एकत्र येऊया. कारण की आता खरी आपल्या देशाला गरज आहे आणि आपल्या सर्वांना गरज आहे. खरं तर ही देशाची गरज आणि आपल्या देशाची गरज म्हणजेच आपल्या सर्वांचा एकत्र हात येणे खूप महत्त्वाचे आहे. या कोरोनाच्या काळात सर्वांनी आपण एकत्र या. कारण की शहरात हे मला सुख आहे आणि फक्त खेड्यातही सुख असा विषय नको. खरंच जर आता ह्या संकटाच्या काळात सर्वजण म्हणतात शहरात नको, आता खेड्याकडे चला. गांधीजींचं स्वप्न पूर्ण झालं हो. खेड्याकडे चला. त्या गांधीजींच्या स्वप्न आज सगळीकडेच म्हणतात चाललं. पण कित्येक जणांना शहरातून येताना आपला जीव गमवावा लागला आहे. जीवाच्या भीतीने, मरणाच्या भीतीने माणूस इकडे येतोय, पण इकडेही त्याला जीव गमवावा लागलाय. अहो जाता एकच कविता म्हणते की जन्म घेतो गावात, मोठे होतो शहरात, दोन्ही ठिकाणी करू संकटावर मात, मग प्रश्न पडतो सुख गावात की शहरात. गावात असते सर्वांची साथ, नोकरी मिळते खूप खास, दूर हवा शहरातला खेड्यातला सुखाचा वाद, मग प्रश्न तरी पडतो सुख गावात की शहरात. गावात निसर्गाचा आनंद मिळतो, शहरात जीवनाचा शिल्पकार घडतो, ग्रामीण शहर मिळू करू कोरोनावर मात, मग प्रश्न पडतो सुख गावात की शहरात. डॉक्टर, नर्सेस, पोलीस सर्वांचीच आहे आपल्या साथ, सर्वजण मिळू आता करू कोरोनावर मात. नको आता ग्रामीण शहर हा सुखाचा वाद, पण तरीही अजून प्रश्न पडतो सुख गावात की शहरात. खरंच सुख गावात की शहरात या विषयावर बोलण्यासारखं खूप काय आहे, पण एवढंच आहे. आता संकटाच्या काळात सर्वांनी एकमेकांना धीर द्या. खरं
क्वारंटाईन करण्यापेक्षा सर्वांना एकत्र येऊन आधार द्या. तेच खरं आपल्या जगाची ओळख आहे. प्रत्येक सरकार आपल्यासाठी खूप काही करत आहे, पण ते आपल्यासाठी करणं खूप गरजेचं आहे. आणि काय करावं काय नाही हे आपल्यालाच कळलं पाहिजे. कारण सर्वजण म्हणतात घरात राहा, सुरक्षित राहा. हा सर्वांसाठी होणारा होकार असो किंवा काय असो ते माहीत नाही, पण सर्वांनी घरात राहा, सुरक्षित राहा. आणि इथे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल किंवा ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेतल्याबद्दल मी कॉलेजचे आभार मानते. धन्यवाद.